नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर संध्या गव्हाणे. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझी कॅन्सर जर्नी पाहिली आणि फटीग हा किमोनंतरचा जो साईड इफेक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली. आज आपण इन्फेक्शन ह्या टॉपिकबद्दल बोलूया. सुरुवातीला आपण हे माहीत करून घ्या, इन्फेक्शन म्हणजे काय. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोझोआ, पॅरासाइट इत्यादीचं आक्रमण होतं आणि आपल्या शरीरात आजार होतात, त्याला इन्फेक्शन म्हणतात. इन्फेक्शन होण्याचं मेन कारण असतं की आपली इम्युनिटी कमी होणं, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं. तर कॅन्सरमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याचे खूप कारण आहेत आणि बहुतेक कॅन्सर पेशंटमध्ये इम्युनिटी कमीच असते. तर आपण बघूया कॅन्सर पेशंटमध्ये इम्युनिटी कुठल्या कुठल्या कारणांनी कमी होते. मुळात कॅन्सर सेल्स हे फास्ट ग्रो करणारे सेल्स आहेत आणि ते आपल्या शरीरातील हेल्दी सेल्सचे जे न्यूट्रिशन असतं ते घेतात, त्याच्यावर वाढतात. त्यामुळं त्यांच्या आजूबाजूचे जे हेल्दी सेल्स आहेत त्यांना त्यांचं न्यूट्रिशन कमी मिळतं आणि ते त्यांचा फंक्शन व्यवस्थित करू शकत नाही आणि त्यामुळं कॅन्सर पेशंटची इम्युनिटी कमी होते. कॅन्सर पेशंटला जर इतर काही आजार आहेत, जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे, किडनी डिसीज आहे, लिव्हर डिसीज आहे, तर ह्या सगळ्या आजारामुळं कॅन्सर पेशंटची इम्युनिटी कमी होऊ शकते. कॅन्सर पेशंटला खायला प्यायला जात नाही, नॉझिया, वॉमिटिंग्स, डायरिया असे काही लक्षणं असू शकतात काही स्पेसिफिक कॅन्सरमध्ये आणि त्यामुळे एक न्यूट्रिशन शरीरामध्ये जात नाही कॅन्सर पेशंटच्या आणि त्यामुळे कॅन्सर पेशंटची इम्युनिटी कमी होते आणि ते इन्फेक्शनला बळी पडू शकतात. आता किमोथेरपीनंतर सुद्धा इम्युनिटी कमी होते, कारण किमोथेरपी हे कॅन्सरला नुसते मारत नाहीत तर आपल्या शरीरातील जे हेल्दी सेल्स आहेत त्याला पण हानी पोहोचवतात. आपल्या शरीरामध्ये जे काही सिस्टीम्स असतात, जसं नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम आहे, बोन मॅरो आहे, ह्याच्यावर ते परिणाम करतात. आपल्याला माहीतच आहे की बोन मॅरोमध्ये सफेद पेशी, प्लेटलेट्स, रक्तपेशी बनत असतात, पण किमोथेरपीमुळं ह्यांचं बनणं किंवा वाढणं कमी होतं. आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतात. तसंच आपल्या तोंडातला म्युकोजा किंवा इंटेस्टाईनमध्ये जे काही आवरण असतं त्याला पण हानी पोहोचते. त्यामुळे तोंडामध्ये माउथ अल्सर्स होतात. जे आपण खातो पितो त्या न्यूट्रिशनचं सुद्धा ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं आपली इम्युनिटी कमी होते. आता इन्फेक्शन होतं म्हणजे नेमकं काय होतं, त्याची काय लक्षणं आहेत. आपल्याला इन्फेक्शन होतं म्हणजे आपल्याला जसं फ्लू लाईक लक्षणं दिसू शकतात. सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, थंडी वाजून येणं आहे किंवा व्हायरलमध्ये बॉडी पेन आहे, अंगावर रॅशेस आहेत, युरिनमध्ये इन्फेक्शन आहे, डायरिया आहे, वॉमिटिंग्स आहे, असे लक्षणं दिसू शकतात. हे आता इन्फेक्शन होऊ नये ह्याच्यासाठी काय करावं. कॅन्सर पेशंटनी जेव्हा किमोथेरपी चालू असते त्यावेळेस साधारण गर्दीमध्ये जाणं टाळावं. पण समजा कोणी वर्किंग असेल, त्याला ऑफिसमध्ये जाणं, बसमधून किंवा ट्रेनमधून ट्रॅव्हल करणं गरजेचं असेल, त्यांनी मास्क वापरावं आणि आपले हात सॅनिटायझरनी वारंवार धुवावे. किंवा व्हिजिटर्स आले तरी सुद्धा मास्क वगैरे लावून आपलं संरक्षण करावं. घरामध्ये कोणी जर संसर्गिक पेशंट असेल तर कॅन्सर पेशंटनी आपल्याला स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवावं. त्या सांसर्गिक पेशंटपासून आपलं संरक्षण करावं. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं फूडमुळं बॉडीला न्यूट्रिशन मिळतं आणि आपली इम्युनिटी वाढवण्याची जी गरज आहे ती पूर्ण होते. तर कॅन्सर पेशंटनी घरातलंच ताजं शिजवलेलं अन्न खावं. साधारण बाहेरचं, रस्त्यावरचं, हॉटेलचं फूड मागू नये. जे ज्युसेस असतात ते सुद्धा घरीच हायजेनिक कंडिशन्समध्ये बनवून घ्यावेत. फळं खाताना फळं सालीसकट खाऊ नका. किती धुतले तरी ते सालीसकट खाऊ नका. किंवा जाड सालीचे जे फळं असतात, जसं
वॉटरमेलन आहे, पपई आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, किवी आहे. असे फ्रूट्स तुम्हाला एनर्जी पण देऊ शकतात, वॉटर कंटेंट पण असतं, विटॅमिन्स पण असतात आणि त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी पण वाढते. जे नॉनव्हेज घेतात त्यांनी रेड मीट तर बिलकुलच टाळावं. अंडे तुम्ही घेऊ शकता, पण ते व्यवस्थित शिजवलेले आहेत का ह्याची खात्री करून तुम्ही कन्झ्युम करू शकता. किंवा फिश खाऊ शकता, ते सुद्धा तुम्ही घरीच बनवा आणि चांगले शिजवलेले आहेत का ह्याची खात्री करूनच खा. मेन मुद्दा आहे तो दुधाचा. दुधामधून आपल्याला प्रोटीन मिळतं, कॅल्शियम मिळतं. दूध हे गोठ्यातलं किंवा तबेल्यामधून डायरेक्ट घेऊ नका. पॅश्चराइज केलेलं मिल्क घेणं कधी पण आवश्यक आहे. मग तुम्ही रेडीमेड जे पाऊचमधून मिळतात ते घेऊ शकता किंवा घरी आणून त्याला सर्टन टेम्परेचरपर्यंत उकळून थंड करून मग ते कन्झ्युम करू शकता. त्याच्यामधून तुम्हाला बॅक्टेरियाचा संसर्ग होणार नाही. आता ते झाले फूडमधून आपल्याला जे इन्फेक्शन होतं ते टाळण्यासाठी. आता इन्फेक्शन होणं हे कॅन्सर पेशंटसाठी काळजीचं कारण काय आहे? कारण कॅन्सर पेशंटची आधीच इम्युनिटी कमी झालेली असते. किमोथेरपीमुळं तो अजून वीक झालेला असतो आणि त्यामुळं त्याला जर त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स झाले तर त्याची किमोनंतरची जी रिकव्हरी असते ती लांबली जाते आणि ऑन्कॉलॉजिस्ट होऊ शकतं की तुमचा किमो लांबवतील किंवा किमोचे डोसेस कमी करतील. आय होप की ह्या व्हिडिओमधून इन्फेक्शनबद्दल तुम्हाला बरीच काही माहिती मिळाली असेल. अजून काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मी त्याची नक्की उत्तरं देईन. माझे जे बंधू भगिनींनी सध्या ह्या स्ट्रगलमधून जात आहेत ते इन्फेक्शनसोबत कसं कोपअप करतायत, त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घेत आहेत ते मला नक्की कळवा. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. स्वस्थ रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.